तसा मी सुद्धा मिडल क्लास आई वडील शिक्षक, आमच्या घरात सगळे टोटल शिक्षक पेशामध्ये आहे. मीच एकटा बिझनेसमध्ये आहे. माझं स्वतःचं शॉप आहे, फलटणमध्येच आहे. परंतु एक बिझनेसच्या दृष्टीने विचार करायचा तर भांडवल, व्यवसाय करताना भांडवल किंवा जो काही खर्च आहे हा सगळा आणण्यासाठी बँकेचा आटापिटा करणं किंवा आपल्याकडचे स्वतःचे पदरचे पैसे घालणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या थोड्याशा पटत नव्हत्या. आणि LICची एजन्सी ज्या वेळेला दिली गेली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की 0 बजेटमध्ये हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे, 0 भांडवल आहे तुमचं, आणि या पद्धतीने तुम्ही जर काम करत गेला तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं करिअर होईल. त्यावेळेला गॅरंटी वाटत नव्हती, कारण त्यावेळेला LICच्या पॉलिसी सुद्धा तशा बघायला गेल्या तर कमी जास्तच होत्या. पण आमच्या DOनी आमच्याकडनं भरपूर प्रयत्न करून घेतले आणि आमच्यातच कॉम्पिटिशन लावली आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. आम्ही 3 जण, जठार सर सगळ्यांना माहिती असते पलटणचे, तुळशीदास बडवे आणि मी, आमच्या 3घांच्यात कॉम्पिटिशन लावली आणि आम्ही 3घही सलग पुढचे 3 वर्ष MD झालो. बिझनेसला अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रोथ आला आणि त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही LICची साथ सोडली पण नाही आणि सोडणारही नाही. कारण आता 20 वर्ष होत आली जवळपास आम्ही LICचं काम करतोय आणि या 20 वर्षामध्ये LICने आम्हाला प्रचंड भरभरून दिलेलं आहे. म्हणजे एवढं खरं म्हणायचं तर घरातले पण करत नाहीत एवढं LICने आपल्यासाठी केलेलं आहे. 2008 सालापासून एक थोडीशी वाईट सवय पण लागली की दरवर्षी LICचं कमिशन मार्च अखेरपर्यंत जेवढं होईल त्याच्यामध्ये ॲडिशनल पैसे ॲडजस्ट करून एक फॉरेन ट्रिप करायची. 13 वर्ष झालं मॅडम, दरवर्षी 8 एप्रिलला आम्ही दरवर्षी एक देश बघतो. 13 देश झालेत माझे आणि केवळ LICमुळे झालेले. LICने आणखीन एक चांगलं साधन दिलं की आम्हाला CLI शिप. आता आम्ही CLI गेले 7-8 वर्ष झालं. माझ्या अंडर आता जवळपास 12-13 एजंट आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात, सगळ्यांना ओन करतोय. पण सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे LICने आम्हाला आणखीन काही कुटुंब, म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे असं कुटुंब चालवण्याची संधी LICने आम्हाला दिली आणि ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची. कारण एखाद्या कुटुंबात जातो त्यावेळेला आम्हाला ते एवढं रिस्पेक्ट देतात की बाबा आमचे साहेब आले किंवा पॉलिसी होल्डरकडे आम्ही जातो त्यावेळेला सुद्धा ते आम्हाला अतिशय आदरीने आमच्याशी बोलतात. म्हणजे LICच्या विरोधात जर कोणी एखादा शब्द बोलला तर आम्हाला आमचं मस्तक घालतं खरं तर, कारण LICने आम्हाला भरभरून दिले. मागच्याच वर्षामध्ये माझ्या मुलीचं लग्न झालं. मी त्यावेळेला पॉलिसी काढली होती. ॲक्च्युली 2026ला मॅच्युरिटी आहे जीवनशैली. नॉमिनल पॉलिसी होती 5 लाखाची, त्याची आता काहीतरी 21 लाख रुपये वगैरे मिळणार आहेत. म्हणजे मुलीच्या लग्नासाठी प्लॅनिंग केलं होतं. LIC जसे जसे मी LICमध्ये प्लॅन बघत गेलो तशा माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या पॉलिसी काढल्या. माझ्या टोटल फॅमिलीच्या माझ्या म्हणून 46 पॉलिसी आहेत आणि प्रीमियम आम्ही सगळ्यांचा मिळून 4,86,000 रुपये दर वर्षाचा प्रीमियम भरतो. मी स्वतः अजून 2 ॲडिशनल एजन्सी चालवतो. माझ्या मुलीच्या नावावर एक एजन्सी आहे आणि माझ्या मुलाच्या नावावर एजन्सी, अशा 3 एजन्सी चालवतो. पण LICने याच्यामध्ये अतिशय भरभरून दिले. मी खूप वेळा ही गोष्ट सांगतो. आणि का भरभरून दिलंय तर तुमचे कस्टमर त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही जे मार्केटमध्ये फिरता, अर्थात आपल्याकडे थोडासा त्रास होतो आपल्याला LIC ऑफिसमध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला, परंतु तो त्रासाकडे निग्लेक्ट करून आपल्याला ज्यावेळेला कमिशन मिळतं किंवा आपल्याला जेव्हा पगार मिळतो त्यावेळेला आपल्याला जो आनंद होतो ना तो कशातच नाही आहे खरं तर. म्हणजे तुम्ही ऑफिसर लोक दर महिन्याला सॅलरी घेता, पण आम्हाला त्याच्यामध्ये मिळणारी जी आमची रक्कम आहे ना ही आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जादा घेतो याचं आम्हाला समाधान आहे. आणि LICने आपल्यासाठी हे ट्रेनिंग सेशन म्हणजे मोटिवेट करण्यासाठी, खरं तर आहे ना आपली पद्धत अशी आहे की आपलं एकमेकाचे पाय ओढायची पद्धत आहे. तुम्ही वर चाललाय ना पण तुमचे पाय ओढले जातात. पण LIC आपल्यासाठी इतकं करते की आपल्याला ट्रेनिंग देते. नवीन प्लॅन आले, कुठलं काही चेंजेस झाले, काय झालं तरी तुम्हाला मीटिंग असतात. मीटिंग शक्यतो मित्रांनो सगळ्यांनी मीटिंग अटेंड करत जावा, कारण त्याच्यामधनं एक तरी पॉईंट आहे ना तो तुम्हाला क्लिक होतो आणि तो बिझनेसमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये येऊ शकता. आमच्या CLI मित्र पण आहेत इथं, वर्धमान जोशी आहेत, सामने साहेब आहेत, भरपूर जण आहेत. आमचं सगळ्यांचं एक कुटुंब आहे आणि आम्ही सगळे एकत्र असतो. आणि यामुळेच
आमच्या बिझनेसचं कम्युनिकेशन एकमेकाचं इतकं वाढतं की एखादा जर काही चुकत असेल किंवा एखाद्याला काही माहिती नसेल तर आमच्याकडे लगेच शेअरिंग होतं त्या गोष्टी. ही गोष्ट आपल्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण कंटिन्यू LICचंच काम करण्यामागचा उद्देश, मला तर खरं मी इथं आल्यापासून आहे ना 2 दिवस 2 व्यक्तींच्याकडे खूप ऑब्झर्वेशन करतोय. त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही पण माझं त्यांच्याकडे पूर्ण लक्ष आहे. एक म्हणजे आमच्या कणकवलीच्या मॅडम आहेत या, कारण या एवढ्या एज आहे त्यांचं पण तरी यांचा जो काही एक धावपळ आहे ना 2 दिवस झाला मी बघतो. सगळेजण वरती येताना भरभर येतात, त्या हात धरत धरत येतात वरती. प्रत्येक सेशनला त्यांचा अटेंडन्स आहे लिहून घेत आहेत. त्याच नंतर आमचे बापू काका हे असतात आमचे खूप जुने आहेत, प्रचंड म्हणजे एवढा त्यांचा LIC बद्दलचं प्रेम आहे ना की ते आम्हाला ऑफिसमध्ये दिसलं की आम्हाला असं वाटतं अरे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, कारण हे इतके वर्ष 35-40 वर्ष हे लोक काम करतायत. मॅडमने तर मगाशी मी मुद्दामून त्यांची ओळख काढली, पण मला त्यांच्याबद्दल बोलायचं होतं पण म्हणलं ओळख काढाय की त्यांची एजन्सी कुठली काय. ZM क्लब मेंबर आहेत त्या. म्हणजे प्राऊड आहे की अरे या वयामध्ये सुद्धा त्या एक कंटिन्यू क्लब मेंबरशिप टिकवणं सुद्धा खूप अवघड आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे आपण किती जरी म्हणलं तरी क्लब मेंबरशिप टिकवणं खूप अवघड आहे, पण त्या ZM क्लब मेंबर आहेत. म्हणजे अशी कितीतरी आपली उदाहरणं आहेत की आपण LICसाठी कंटिन्यू काम करतोय. आणि हे केवळ आणि केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्याने LICच्या सहकार्याने आम्हाला हे सगळं मिळालं गेलं. त्याबद्दल LICला खूप खूप सॅल्यूट. थँक्यू.